आता महाराष्ट्रात किती गंभीर परिस्थिती होतीये की एखाद्या व्यक्तीला थेट गोळी मारून ठार केलं तरीही चालतं। एखाद्या ऑफिसरनी चौकशी केली आणि तो ऑफिसर जर चांगली चौकशी करत असेल तर त्याची बदली कशी होते, कसा न्याय मिळत नाही। जर तुम्ही अजित पवारांच्या जवळचे असाल, जर तुम्ही एकनाथ शिंदेंच्या जवळचे असाल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि कारवाई करू असं आश्वासन विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं या परिवाराला। तर आता हा मुद्दा काय हा जर आपण समजून घेऊया। हा परिवार आहे जमील शेख नावाचे जे मनसेचे कार्यकर्ते नेते होते, जे इथे मुंबईच्या जवळ मुंब्रा कळवा ज्याला आपण म्हणतो तिथे ते होते। त्यांचं मनसेचं काम करत असताना त्यांचा संबंध बऱ्याच लोकांशी होता। म्हणजे त्याच्यात नजीब मुल्ला नावाचे आताचे अजित पवारांच्या अतिशय जवळचे असे हे जे नजीब मुल्ला होते त्यांनी त्यांना शूटर्स ठेवून शूट करून मारून टाकलं आणि त्यावर अजूनपर्यंत कारवाई होत नाही। ते प्रकरण काय बघा। जमील शेख जसं मी म्हटलं या त्यांच्या मिसेस ही त्यांची मुलगी, यांना 2014 मध्ये त्यांच्यावर पहिला अटॅक झाला। तो अटॅक असा झाला की त्यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकली गेली आणि त्यांना सांगितलं गेलं की तू नजीब मुल्ला विरुद्ध लढू नकोस, लढलास तर तुझी खैर नाही अशी त्यांना धमकी दिली। हा नजीब मुल्ला अल तय्यब नावाचा त्याचा प्रोजेक्ट आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे ठाण्याचा। तिथे त्यांनी काही लोकांना विस्थापित केलं आणि त्या लोकांसाठी म्हणून यांचे पती आणि यांचे वडील हे लढत होते म्हणून त्यांना छळ करण्यासाठी। आणि 2017 मध्ये जसं मी म्हटलं त्या नजीब मुल्ला आणि जमील शेख हे एकमेकांविरुद्ध निवडणुका लढले होते। त्यानंतर 23 नोव्हेंबर 2020 ला ते मोटरसायकलवरनं जात असताना मागून दुसरी मोटरसायकल येते आणि त्यांना अगदी 150 मीटराच्या अंतरावर गोळी मारते आणि ती माणसं फरार होतात। त्याच्यात एक आयो आहे नितीन ठाकरे नावाचे, त्या आयोनी अतिशय सुंदर चौकशी केली आणि एकूण 10 आरोपींपैकी 7 जणांना अटक केली। ज्या दिवशी नितीन ठाकरे, आता हा अतिशय गंभीर मुद्दा आहे, नितीन ठाकरे ज्या दिवशी नजीब मुल्ला यांना अटक करणार होते त्या दिवशी त्या घटकेला त्यांनी सीपीना फोन करून सांगितलं की मी आता अर्ध्या तासात त्यांना अटक करायला जातो। अर्ध्या तासात त्या आयोची बदली केली जाते आणि त्याच्या बदलीची ऑर्डर ही नजीब मुल्ला स्वतःच्या स्टेटसवर ठेवतो। ही ती ऑर्डर आहे। हे बर नजीब मुल्लाचं तुम्ही स्टेटस बघाल, ही ऑर्डर तो स्टेटसवर ठेवतो। म्हणजे तुम्ही आमच्या विरुद्ध चौकशी कराल तर तुमची आम्ही तडकाफडकी बदली करू। हा संदेश जर पोलिसांना जात असेल तर कुठला पोलीस ऑफिसर चौकशी करेल हो। म्हणजे पॉलिटिशियन आपण म्हणतो हे राजकारणी काहीही करू शकतात आणि असं म्हटलं जात आहे की ही बदलीची ऑर्डर ही एकनाथ शिंदेंमुळे झाली असं या परिवारांचं म्हणणं आहे। म्हणजे नजीब मुल्ला अजित पवार गटाचा ठाण्यात प्रस्त सगळे मिळून चालवतात, त्याच्यात ही ऑर्डर जी आहे ती कृपा कोणाची झाली तर एकनाथ शिंदेंची कृपा झाली आणि या माणसाची त्या नितीन ठाकरे नावाच्या आयोची बदली झाली। अर्ध्या तासात तो तर नजीब मुल्लाला अटक करणार होता। आता आपण त्या प्रकरणाकडे बघू। 164 खाली 16 एकूण ज्याला आपण स्टेटमेंट्स म्हणतो ते 164 खाली 16 स्टेटमेंट्स झाली। त्याच्यापैकी ही सगळी मी स्टेटमेंट्स तुम्हाला दाखवते। हे 1, हे 2, हे 3 आणि हे 4 या सगळ्या स्टेटमेंटमध्ये नजीब मुल्लाचं सरळ नाव आहे की त्यांनी ओसामा नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली
त्या ओसामानी गोरखपूरहून शूटर आणून यांच्या पतीचा आणि यांच्या वडिलांची हत्या केली. पॉलिटिशियन्स आहेत, राजकारणी आहेत त्याच्यात, म्हणून त्यांच्यावर आज तगायत कारवाई केली नाही. आता ह्याच्यात हे सगळ्यांना भेटले, रावसाहेब दानवेंना भेटले, जितेंद्र आव्हाडांना भेटले, विरोधी पक्ष आहे म्हणून. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा हे कुटुंब त्यांच्याकडे गेलं. त्यांना खात्री पटली होती की देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खात्री दिली की मी मुख्यमंत्री झाल्यावर यांच्यावर कारवाई करीन. पण आज तगायत ह्याच्यावर कारवाई झालेली नाही. माझी हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. त्याच नितीन ठाकरेला त्याच जागी परत तुम्ही रिइन्स्टेट करा, ती चौकशी कंप्लीट करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. आता मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं, आप रोइए मत, ऐसे रोने से ये नहीं होता, लड़ना पड़ेगा हमें. आप बताइए इनको कि क्या बताया था आपको मुख्यमंत्री जी ने, जो तभी विरोधी पक्ष नेता थे, उन्होंने क्या बताया था? बेटा आप बताएंगे. हम लोग 1.5 साल पहले सीएम फडणवीस सर से मिले थे, तो उन्होंने मुझसे वादा किया था कि मैं जब सीएम के पोस्ट पे आ जाऊंगा तो हम लोग को इंसाफ दिलाएंगे. तो मेरी हाथ जोड़ के विनती है कि 5 साल से हम लोग बहुत लड़ रहे, हमको कुछ नहीं चाहिए, बस मेरे शौहर को इंसाफ चाहिए, जमील शेख को. कि जो नजीमुल्ला है ना, मेरे शौहर का तो केस खुलासा हुआ कि इसने करवाया, ऐसे बहुत सारे मर्डर उसने किया है. तो मैं चाहती हूँ कि ये यहीं रुक जाए और उसको सजा कड़ी से कड़ी मिले कि और लोगों का घर ना खराब हो. आता ही मुलगी 10वीची परीक्षा तिने दिली, 90% मार्क झाले, अक्षरशः फी भरायला यांच्याकडे आता पैसे नाही, अशी दयनीय स्थिती या घराची आहे. आणि माझ्याकडे हे आनंद दवे नावाचे जे व्यक्ती आहेत ते पुण्याहून त्या या लोकांसाठी कुठून, खरं तर ते हिंदू महासभेचे आहेत, पण तरी असताना जात धर्म न बघता या कुटुंबाला घेऊन ते माझ्याकडे एकदा नाही 3 वेळा आले आणि खूप विनंती केली. आणि मला पण असं वाटलं की आपण न्यायासाठी या कुटुंबासाठी लढायला हवं, म्हणून मी हे प्रकरण लढले. न्याय करावा अशी मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा आहे आणि त्यांनी तो करावा अशी कळकळीची विनंती आहे. या संदर्भात तुम्ही जाऊन मुख्यमंत्र्यांना तुम्ही या परिवाराला जाऊन भेटणार आहात का किंवा काही पत्रव्यवहार करणार आहात का? मी पत्रव्यवहार नाही करणार, पण मी त्यांना काल मेसेज नक्कीच पाठवलाय की या परिवाराला न्याय हा दिला गेला पाहिजे. आत्ताच्या घटनेला त्याचं उत्तर आलेलं नाहीये. ते बाकीच्या प्रश्नांची लगेच उत्तरं देतात, पण या प्रश्नाचं अजूनपर्यंत उत्तर आलं नाहीये. कारण त्यांचे दोन्ही अगदी राईट हँड आणि लेफ्ट हँड म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघंही या प्रकरणात असल्यामुळे मुख्यमंत्री देतील की नाही ही शंका आहे. पण असं राजकारण न करता खून झालेला एका व्यक्तीचा आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे गृह विभाग सुद्धा आहे त्यांनी याच्यावर तात्काळ कारवाई करावी. 2 मागण्या, एक नितीन ठाकरेला पुन्हा त्या जागेवर आणा आणि जे त्यांनी थांबवलेले इन्व्हेस्टिगेशन्स होते पूर्ण फास्ट ट्रॅकवर आणून त्या नजीब मुल्लाला अटक करण्यात यावी अशी कळकळीची विनंती आहे. आणि त्याच्यामध्ये 2 आरोपी अजूनही फरार आहेत. तो जो आसामा जो आहे त्याला एक आश्वासन असं देण्यात आलं की तुला 4 घर मिळतील. ते आश्वासन जे देणार होतं त्यामुळे तो मेन कोण माणूस आहे की त्यांना आश्वासन देण्यात दिलं नाही, त्याबद्दल मला त्यांच्याबद्दल काय